वीर वर्सेस जीन अंकल। वीर, इथे किती जुन्या पुराण्या वस्तू ठेवल्या आहेत. हा दिवा बघा, बहुतेक यात सुद्धा जीन आहे. चला मी हा घासून बघतो. प्रत्येक दिव्यात जीन नसतो चुलबुल. हा तर रस्त्यावर फेकलेला जुना दिवा दिसतोय. कुणीतरी आणून म्युझियम मध्ये ठेवलाय. नाही जिंटू, हा दिवा सुद्धा हजारो वर्षापूर्वीचा दिसतो आहे. कदाचित यात सुद्धा जीन असू शकतो. हा दिवा तुझ्या दिव्यासारखाच आहे. असं वाटतंय तो दिवा हलतोय. माझ्या मते तो तू तुझं मत सोड, माझं मत ऐक. या भंगार दिव्याची जागा या म्युझियम मध्ये नसून डस्टबिन मध्ये आहे. चिंटू, चिंटू माझ्या मित्रा, बोलण्याआधी विचार तरी कर. काय काय बोलतोयस ते? तुम्ही मला घाबरवताय की दिव्यातून जीन निघालाय, पण मी कुठल्या जीनला घाबरत नाही. आणि या खटाऱ्या दिव्यातून जीन बाहेर आला. आधी काय नाही सांगितलं. निघाला सगळा दम. निघाली सगळे मस्ती. अजून कर माझी निंदा. सॉरी अंकल, सॉरी, माझी चूक झाली. चूक तर झाली आहेच. आता त्याची शिक्षा पण भोग. अटक अटक, चवळीत चटक. चिंटूला नेऊन दुसरीकडे पटक. वीर वाचव, वीर. जिन अंकल सॉरी. जिंटू कडून चूक झाली. तो अजून ना समज आहे, पण तो मनाने खूप चांगला आहे. त्याला परत आणा ना प्लीज अंकल. आता तो कधीच परत नाही येणार. त्याने माझा अपमान केलाय. पण आम्ही तर तुमचा आदरच केला आहे. आम्ही या दिव्याची स्तुतीच करत होतो. हा, हे तर योग्य आहे. चला, मी तुम्हाला तुमच्या जीन मित्राला परत मिळवण्याची एक संधी देतो. जर तुम्ही त्याला शोधू शकलात तर तुम्ही त्याला परत मिळवू शकता. अटक मटक, चवळी चटक. जिथे असेल यांचा मित्र तिथेच यांना पटक. हे तर फुरसतगंजच आहे. याचा अर्थ जिंटूला फुरसतगंज मध्ये लपवून ठेवला आहे. हे माझं फुरसतगंज आहे. माझं जादुई फुरसतगंज. इथे सगळे तुमचे शत्रू आणि माझे मित्र आहेत. प्रत्येक व्यक्ती जादूने भरलेली आहे आणि प्रत्येक गोष्ट जादूने बनलेली आहे. तुमच्याकडे फक्त 1 तास आहे. 1 तासात तुम्ही त्याला शोधून नाही शकला तर तो तुम्हाला कधीच नाही सापडणार. पण जीन अंकल, आम्ही त्याला कुठे शोधणार? चल, मी तुला एक क्लू देतो. कारण तू माझ्या दिव्याची स्तुती केली होती. मी इथे जाऊ की तिथे जाऊ, मोठ्या अडचणीत आहे की मी कुठे जाऊ. म्हणजे तिथे खूप रस्ते असतील जेणेकरून आपण विचारात पडू की आपण कुठे जायचं आहे ते. एक्सलेंट इमली. याचा अर्थ आहे फुरसतगंज चौक. तीच एक जागा आहे जिथून सगळ्या दिशेने रस्ते जातात. आधी आपण तिथेच जाऊया. वीर, तू बघितलंस का? लेझर बीम बंटीला सुद्धा लागली पण त्याला काहीच नाही झालं. याचा अर्थ तो जादूने बनलेला आहे. त्याला माझ्या लेझर बीमनी काहीच होणार नाही. वीर, तुला 1 तासात जिंटूला शोधायचं आहे आणि त्यातली 10 मिनिटं कधीच संपली आहेत. फक्त 50 मिनिटं उरली आहेत. बाय बाय. शोधून दाखव. वीर, आता तुला माझ्यापासून कोणी वाचवू शकणार नाही. जेव्हा बंटीचं विमान त्याच्या पायाजवळ ब्लास्ट झालं तेव्हा त्याला खूप जोरात लागलं. याचा अर्थ आहे त्याच्याच विमानाने त्याला दुखापत होणार. नाही.
एक स्टेज तर पार केली, काही हरकत नाही. अजून एक क्लू आहे का? मी ते कुलूप नाही जे किल्लीने उघडते. मी किल्ली शिवाय चालू देखील शकत नाही. मी ते कुलूप नाही जे किल्ली दे उघडते, पण मी किल्ली शिवाय चालू देखील शकत नाही. मला तर काहीच समजत नाही. किल्लीने खेळणं चालतं, जुन्या मॉडेलचं घड्याळ देखील चालतं. अजून काय बरं चालतं? येस, जुन्या मॉडेलचं घड्याळ, वॉच टॉवर. इमली, वॉच टॉवर मध्ये मोठं घड्याळ आहे. ते जुन्या मॉडेलचं घड्याळ आहे. ते चालवण्यासाठी किल्ली द्यावी लागते. ते कुलूप नाही जे किल्लीने उघडतं, पण किल्ली दिल्याशिवाय ते चालूही शकत नाही. वीर, यू आर राईट. चल वॉच टॉवर मध्ये जाऊया. आलास वीर, यायला खूपच उशीर केलास. अर्धा तास संपलाय, आता फक्त अर्धा तासच उरलाय. वेलकम टू द वर्ल्ड ऑफ जीन अंकल. जेट शूज ऑन. जेट शूज ऑन. सांभाळून वीर. वीर, याला संपवण्याचा एकच मार्ग आहे. ती आहे त्याची जीभ. फक्त 15 मिनिटं उरली आहेत. आपल्याला कोणत्याही परिस्थितीत जिंटूला शोधायचं आहे. माझे माया जाळ कापत कापत तुम्ही फार पुढेपर्यंत पोहोचला आहात, पण मी चिंटूला इतक्या सहजपणे देणार नाही. आणखीन एक क्लू आहे का? जे येतात ते जातात, जे जातात ते काहीतरी घेऊन जातात. काय घेऊन जातात ते दिसत नाही, पण त्याशिवाय ते काहीच नाहीत. याचा काय अर्थ असू शकतो? अशा तर किती जागा आहेत जिथे काही लोक येतात आणि जातात, जसं की मार्केट, मॉल. पण ते जे घेऊन जातात ते तर दिसून येतं. शाळा, ही शाळा असू शकते. इथे विद्यार्थी येतात आणि जातात. ते शाळेतून ज्ञान घेऊन जातात. ज्ञान म्हणजे नॉलेज, आणि नॉलेज दिसत नाही, आणि ज्ञान म्हणजे नॉलेज शिवाय ते विद्यार्थी काहीच नाहीत. या शाळेचा पुढे तर आपलीच शाळा आहे. मला वाटतं जिन अंकलने जिंटूला आपल्याच शाळेत कैद केलं आहे. ये वीर ये, पण तुझ्याकडे फक्त 5 मिनिटं आहेत जिंटूला वाचवण्यासाठी. पण मी तुला जिंटू पर्यंत पोहोचूच देणार नाही. आज जगातली कुठलीच शक्ती नाही जी मला जिंटू पर्यंत जाण्यापासून थांबवू शकते. मॅड मॅक्स मध्ये इतकी चपळता कुठून आली? हे विसरू नकोस की तो सुद्धा जादूने बनलेला आहे. याला याच्या हंटरच्या करंटनेच मारलं पाहिजे. पण हे मी कसं करू? इमली, चुलबुल, जा आणि जिंटूला शोधा. वीर, कुठे आहेस वीर? फक्त 1 मिनिट उरलाय. फक्त 1 मिनिट. तू जिंटू पर्यंत पोहोचू शकत नाहीस. एक्स्ट्रा पॉवर्स ऑन. एक्स्ट्रा पॉवर्स ऑन. बाय बाय मॅड मॅक्स. जिंटू,
तू शेवटी इथपर्यंत पोहोचलासच. आता फक्त 5 सेकंदात तुला शोधायचं आहे की चिंटू कोण आहे. यांच्यातला एक चिंटू आहे. चिंटू चिंटू शेवटी आपली भेट झाली. वीर, मी तुझ्यावर खुश झालोय. तुम्ही सच्चे मित्र आहात. बरेचदा ज्यांच्याकडे जीन असतो ते त्याला नोकराप्रमाणे वागवतात. पण चिंटू, तू नशीबवान आहेस. तुला वीर सारखा मित्र मिळाला. अच्छा, येतो मी. तुम्हा लोकांना भेटून खूप आनंद झाला. सॉरी अंकल, पुन्हा अशी चूक नाही करणार.